नमस्कार, मी आशा मळी, स्वशा इन्व्हेस्टमेंट्स. 2000 सालापासून आम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतोय, ज्यामध्ये वेल्थ प्रोटेक्शन आणि ग्रोथ या दोन्ही सेशनमध्ये आहोत. आज आपण आवर्जून खूप दिवसानंतर एका पॉडकास्टमध्ये भेटतोय स्वशाच्या, ज्यामध्ये आपले खूप स्पेशल गेस्ट आहेत नितीन नागवळकर सर. सर नमस्ते, प्लीज तुमची ओळख सांगा. मी नितीन नागवळकर, बँकेमधून रिटायर झालो आणि तुमच्याशी आता बऱ्याच वर्षापूर्वी आपण तुम्ही बँकेच्या क्लायंट असल्यामुळे आपले चांगलेच संबंध आहेत. सर आमच्याशी हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून कनेक्ट आहेत. अदर बाकीचे पोर्टफोलिओच्या गोष्टी सरांच्या आपल्याकडे आहेत, पण आज आपण आवर्जून हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत. तर सर नेहमी मला असं वाटतं की आमच्याकडे जे येणारे क्लायंट आहेत तर ते आवर्जून हेल्थ इन्शुरन्स घेण्याबद्दल डिटेल्समध्ये बोलतो ना, तेव्हा पहिलं असं असतं की कमीत कमी अमाऊंट कितीचा मिळू शकेल किंवा कितीचा घेता येईल. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे आज, मी तुम्हाला समोरून विचारलं की तुम्ही सांगा ऍज अ क्लायंट म्हणून हेल्थ इन्शुरन्स कितीचा असावा. थोडा आवाज जोरात बोला. मी म्हणेन कमीत कमी बघण्यापेक्षा तो जास्तीत जास्त कितीचा करता येईल ते ठरवावं. आणि जास्तीत जास्त कितीचा करता येईल हे ठरवताना मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये कुठलंही रूमचं कॅपिंग नसेल, साधारण 10 लाखाच्या पुढे रूमचं कॅपिंग नसतं, तर त्या दृष्टीने तो इन्शुरन्स बघावा असं मला वाटतं. की कमीत कमी एक 10 लाख तरी असावा ज्याच्यात रूम कॅपिंग नसेल, राहणार नाही. कारण हे जे तुम्ही सांगता ना, याच्या मागचं अजून एक बॅकग्राऊंडचं महत्वाचं कारण असं आहे, रूम रेंट जो असतो त्यानुसार बाकीच्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग फॅसिलिटी त्याच्यामध्ये ऍड होतात आणि हे सगळं गणित इथून ठरतं. म्हणजे जो काही खर्च मिळणार आहे, मग तो डॉक्टरांची व्हिजिट फी असेल, अदर बाकीचे नर्सिंग चार्जेस असतील, लॅब वॉट एव्हर, ते सगळे ते रूम रेंटवर अवलंबून असतात. तर किमान तुम्ही ऍज अ क्लायंट किंवा स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही सांगाल 10 लाख इज मस्ट. मला दुसऱ्या गोष्टीकडे जायचं आहे. 1 जानेवारी 2026 जो आपण कधीही तो विसरू शकणार नाही. सकाळी तुमचा मला 11 वाजता फोन आला आणि तिथून त्या इमर्जन्सीला सुरुवात झाली. तर तिथे स्वशा टीमने तुम्हाला कसं गाईड केलं, तुमचा अनुभव काय? इमर्जन्सी अशी आली की मी ती एक्सपेक्टच केली नव्हती. कारण आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही साधं बीपी, शुगर, डायबिटीस काही नाही. आणि नोकरीत असताना माझे 2 इन्शुरन्स होते, एक बँकेचा आणि एक मी वेगळा दुसऱ्या कंपनीचा केला होता. पण मग त्याच्यात ते सगळं लक्षात आलं की बा लोक जसं बोलायचं, मॅडमनी सांगितलं की रूम कॅपिंग हा विषय असतो, तर त्याप्रमाणे मग मी मॅडमकडून तो एक इन्शुरन्स बंद करून मॅडमकडून मी दुसरा इन्शुरन्स घेतला, ज्याच्यात ते कॅशलेस पण होतं आणि 10 लाखाचं पण होतं. आणि मग ते नंतर म्हणजे हे म्हणायचं की ती इमर्जन्सी आल्यानंतर मी प्रिपेअर्डच नव्हतो त्या इमर्जन्सीसाठी. की त्यांनी सांगितलं की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे आणि मग मी क्लेम टाकला. तो क्लेम रिजेक्ट झाला समोर, म्हणजे माझं दुर्दैव म्हणा. आणि मुळात आधी मी त्या इमर्जन्सीसाठी हे नव्हतो की असं काय हॉस्पिटलायझेशन होईल. मिसेसला माझ्या आणि आय थिंक नॉर्मल आपण चेकअप साठी किंवा काय बेसिक गोष्ट आहेत का बघत होतो आणि रिपोर्ट्स मध्ये काही वेगळंच आलं. सो तो खूप रिअल प्रकारचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो मोठा फॅमिलीवरती असा होता की ते पचवायचं कसं. आणि तिथून पुढे मग ह्या बाकीच्या गोष्टी आणि दुर्दैवाने कंपनीने क्लेम आपला तो डिक्लाइन केला. तर तिथं तुम्ही सांगा, म्हणजे मी तर आधी त्या मनस्थितीत नव्हतो. त्यातून मला बऱ्याच जणांनी सांगितलं कंपनी असंच करतात, सगळ्या आहे ते, मग तू लगेच कोर्टात जा किंवा काय कर किंवा वकिलांकडे जा, त्यांच्याकडून सगळं हे करून घे. तर माझ्या डोक्यात तर असं आलं की पहिलं तर माझ्या मिसेसची ट्रीटमेंट गरजेची होती. त्यावेळेला माझ्या हेही लक्षात आलं की आपल्याकडे इमर्जन्सी फंड कसे असायला पाहिजे. म्हणजे केवळ माझ्याकडे इन्शुरन्स आहे आणि तो कॅशलेस आहे म्हणून मी माझ्याकडे इमर्जन्सी फंड ठेवायचे नाहीत, हे पूर्ण चुकीचं आहे. हे मला त्या क्षणाला जाणवलं. तोपर्यंत त्याची जाणीव झाली नव्हती. म्हणजे माझ्याकडे पैसे होते, पण पैसे असणं आणि ते कुठेतरी अडकून बसलेले असणं याच्यामध्ये खूपच फरक आहे. आणि मग हे मी सगळं मॅडमशी बोललो, स्वशा मॅडमशी मी बोललो की असं असं रिजेक्ट झालं, मी काय करू. मॅडम म्हटलं तुम्ही ट्रीटमेंटकडे लक्ष द्या आणि आपण रिअम्बर्समेंटसाठी जाऊ. त्यांनी रिजेक्ट केलं आहे, आत्ता तुम्ही काही वेडवाकडे करू नका, तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन
ट्रीटमेंटकडे राहू दे आणि काय रिपोर्ट्स येतात किंवा काय, तर त्या याच्याप्रमाणे मग मी माझं डोकं शांत ठेवलं, जो माझा नॉर्मली स्वभाव नाही, पण ती परिस्थिती अशी होती की मला ते शांत ठेवायलाच लागलं. अगदी खरं आहे. किंवा दुसरं असं आहे, म्हणजे जेव्हा आपण त्या दरम्यान बोलत होतो नेहमी किंवा फोनवरती संभाषण चालू होतं, तुम्ही बऱ्याच वेळेला कंपनीच्या टोल फ्रीला फोन केले हो. किंवा अदर देन बाकीचे ऑप्शन बघितले, तुम्ही जे जे सुचवत होता की असं करूया का तसं करूया का, पण जेव्हा आम्ही तुमच्याशी बोलत होतो तर आम्हाला हे खूप क्लिअर होतं की कुठल्या पद्धतीने जायचं आहे. हो, अगदी. जर ती कंपनी आज नाही म्हणते याचा अर्थ ती क्लेम देणारच देणारच नाही नाही. असं नसतं. म्हणजे उंगली कहा टेढ़ी करनी आहे हो, हे तुम्हाला माहिती होतं, पण बऱ्याच लोकांना जे मला जी काय कोणी सल्ले देत होते त्यांच्याही लक्षात येत नव्हतं, नाही एजंट काय करणार नाही किंवा असं. पण मला तुमच्याकडून जो सपोर्ट मिळाला आणि तो त्यावेळेला मला गरजेचा होता, म्हणजे त्याच्यात काही हेच नाही. आणि आम्ही तुमच्यासोबत असणं हे आमचं तिथे कर्तव्य होतं, डेफिनेटली हो. असं आहे. आता पुढे जाऊ आपण. जेव्हा त्याच्या पुढे जाऊन आपण क्लेम सबमिटला गेलो, हो. म्हणजे आता हे कळालं की कॅशलेस होणारच नाहीये हो. आणि मग तो रिम्बर्समेंटला जायचं आहे, हो. तर तिथे मग कशा पद्धतीने तुम्हाला मदत होत गेली, थोडंसं तुम्ही सांगितलं म्हणजे- तर कळेल लोकांना एक्झॅक्ट. म्हणजे मी ते ट्रीटमेंट जरी ऑपरेशन किंवा ते सगळं पहिलं झालं होतं तरी ट्रीटमेंट तिची चालूच होती, त्याच्यामुळे माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन ट्रीटमेंटकडे होतं. मी फक्त जे काय हॉस्पिटलने जी डॉक्युमेंट दिली होती किंवा काय ती मी सगळी मॅडमकडे आणून दिली. मॅडम आणि मॅडमच्या टीमने त्याचं पूर्ण काय असेल ते फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून माझ्याकडून मला कुठे सही करायचे, बा तुम्ही इथे सही करा तिथे सही करा, तेवढ्या मी केल्या. बाकी सगळं हे त्याची जबाबदारी मॅडमने घेतली. त्याचा जे काय फॉलोअप करायचा किंवा मग कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिकडे ते सगळं सबमिट करायचं, त्याच्याकडून तिथून जे काही क्वेरी आली तर ती मला सांगायच्या. मग मी त्याप्रमाणे काय हॉस्पिटलमधून काही कागदपत्र हवी असतील किंवा दुसरं काय दिलं किंवा काही जे काय हवं असेल ते मी त्यांना आणून देत होतो. 2 वेळा त्या पण हॉस्पिटलमध्ये येऊन गेल्या की म्हणजे तिथल्या मेडिकलच्या त्या इन्शुरन्स ऑफिसरशी बोलायला वगैरे. तर मला याच्यापेक्षा मी अजून जास्त काहीच एक्सपेक्ट करू शकत कसं असतं नव्हतो. सांगते, जेव्हा कंपनी काही रिक्वायरमेंट मागते समोरून येते तर त्यांना हेच अपेक्षित असतं की याच्या मागे क्रोनिक डिसीज काही आहे का, बरं. किंवा ऑफकोर्स कंपनी पैसे देणार आहे तेव्हा तो विचार केला जातो. आणि जेव्हा जेन्युअनली कस्टमर त्या फॅसिलिटी घेतो, आमचं ऍज अ मीडिएटर हे काम होतं की माझ्या जेन्युअन क्लायंटला जर तो क्लेम असेल किंवा ती फॅसिलिटी नाही, आज तुम्ही मला इतकी वर्ष ओळखत होतात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती होतं की माझा क्लेम पूर्ण जेन्युइन अगदी आहे. म्हणजे तिथे कुठेच काही क्रोनिक हिस्ट्री नाहीये, हिस्ट्री नाहीये, काहीच नाहीये, फॅमिली हिस्ट्री काही नाहीये. म्हणजे तो 100% ते मिळणार होतं आणि आपण त्या राईट वे वरती प्रयत्न करणार होतो आणि त्याला यश आलं. आणि ते तुम्ही केलं ते तुम्हाला माहिती होतं काय करायचं, कुठे काय बोलायचं. अगदी अगदी. Absolutely. आणि डेफिनेटली आपण प्री आणि पोस्ट हॉस्पिटलची बिलं हो, पण दिली. हो. इव्हन आपण पुढे जाऊन जेव्हा आपल्याला कळालं की कंपनीने काही काटछाट केली आहे हो. रूम रेंट मध्ये, जो पहिला हो. मुद्दा होता की हो. त्याने पण 10 लाखाच्या वरची घेतली. ते पण आपण Exactly. रिसबमिट केलं आणि आणि कंपनीला त्यांनी दाखवून मान्य दिलं केलं. हो, त्यांनी ते की मान्य तुम्ही केलं. रूम रेंट जो आहे तो आम्हाला इथे काटछाट तिथे केली. तुम्ही काटछाट केली आहे, पण माझं पॉलिसी नो Yes, नो yes. रूम कॅपिंगची असल्यामुळे तुम्हाला त्यांना ते ते द्यावं द्यायला लागेल लागले. आणि ते दिले त्यांनी. दिले. ठीक आहे, काही ठराविक गोष्टी त्यांनी 2-5 पैसे कट केले, पण दॅट इज ओके. ते सगळीचकडे मिळत Exactly. जिथे नॉन कन्झ्युमेबल कव्हर नॉन कन्झ्युमेबल कव्हर बऱ्याच अशा फॅसिलिटी असतात त्या हॉस्पिटल एक्स्ट्रा काही देतं जे नॉन मेडिकल मध्ये हो, येतं. हो, non पण medical. ओके, त्या That is आपल्याला okay, that is गरजेचे okay. असतात ते आपण घेतो, हा. पण हे आपण समजू शकतो. समजू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिकल रिझन वरती काही जर देत नाही तर तिथे आम्ही ऐकून घेत नाही, absolutely. कारण मी माझ्या इथे ते आपण- क्लायंट साठी गेली 20-25 वर्ष बसले ती सर्व्हिस द्यायला. तर तिथं आपल्याला खूप महत्वाचं असतं की ती तुमच्याकडून मिळाली, म्हणजे Yes. नो डाऊट अबाउट इट की ते Yes. तुम्ही तुमच्या लेवलला. कारण मला काहीच माहित नव्हतं, कारण मी कधीच क्लेम केलं नव्हतं, ना माझ्यासाठी ना माझ्या फॅमिलीसाठी ना माझ्या आई वडिलांसाठी. सो माझ्यावरती वेळच आली नव्हती राहत. दुर्दैवाने आपण वेळ ती आली, पण आपण त्यातून सावरलो. आपण 6 महिन्यानंतर बोलतोय आज आणि 6 महिन्यात आपण आपले अनुभव शेअर करतोय ते याच कारणासाठी की एखाद्याला तशी काही इमर्जन्सी आली तर त्यांनी पेशन्स ठेवावा Yes. आणि राईट वेळी सगळं कंपनीवर सुद्धा आणि तुमच्या एजंटवर सुद्धा विश्वास ठेवावा की Exactly. कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नसतात. त्यांच्याकडे आपल्यासारखे क्लायंट रोज येत असतात. म्हणजे आपल्या घरात एखादा दुसरी काही केस असेल, त्यांच्याकडे अशा केसेस भरपूर येत असतात. त्याच्यामुळे त्यांना नक्कीच माहिती असतं तुम्हाला कसं की हे करून काय घ्यायचं आहे, करायचं कशा काय नाही पद्धतीने तर ते करायचं. करू Absolutely. शकतो.
आता खूप महत्वाच्या मुद्द्यावरती येऊ. ह्या तुम्ही जो आता बोललात की ॲज अ मिडिएटर असणं गरजेचं आहे किंवा तुमच्या सपोर्टिव्ह कुणी असणं गरजेचं आहे, पण सध्या ना ऑनलाईनचं खूप जवळ आहे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये यामध्ये एक्झॅक्टली काय म्हणजे करणं अपेक्षित आहे की काय करावं? आता जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यावेळेला मी ऑनलाईन सुद्धा त्यांच्या टोल फ्री नंबरवर हे केलं आणि टोल फ्री नंबरवर कॉल करायचा म्हणजे पहिलं अर्धा तास तर 15-20 मिनिटं कमीत कमी. तर माझी सगळी माहिती द्यायची, मी कोण आहे, मग माझं काय, हे काय, ते काय, पॉलिसी नंबर काय, अमुक काय, तमुक काय. मग त्यांचा तो इथून तिकडे जाणार, मग तिकडून तिकडे गेला की तो परत तीच सगळी माहिती रिपीट करणार. असं ते चक्र चालू राहायचं आणि अर्धा पाऊण तास झाला तरी त्याच्यातून निष्पन्न काहीच निघायचं नाही. आणि मग शेवटी मी मॅडमना असंही येऊन सांगितलं की बाबा हे असं असं होतं, हे काही बरोबर नाही, हे काही कंपनीचा अप्रोच बरोबर नाही. मग मी कंपनीच्या ऑफिसमध्ये पण गेलो, मग त्यांनी सुद्धा सांगितलं ते न करू नका, तुम्ही तुमचं जे काही सगळं आहे ते सगळं एजंटकडे द्या आणि आम्ही त्यांच्याशी आम्हाला जे काही पाहिजे असेल कंपनीला ते आम्ही सगळं व्यवस्थित त्यांना सांगू आणि त्या करून घेतील. तुम्ही फॉर्म पण फिलअप करायच्या याच्यात राहू नका, ते तुम्हाला सांगतील कुठे सह्या करायच्या आहेत काय. तर मी असं म्हणेन की ऑनलाईन करण्यापेक्षा तुम्ही कुठल्या तरी एजंटच्या थ्रू करा. एनिवे आपल्याला हे माहीत नसतं की किती पैसे जाणार आहेत किंवा किती पैसे कमी झाले आहेत, हे तुम्हाला काय ऑनलाईन कळत नाही. आणि त्याच्यात कितीतरी गोष्टी ऑनलाईन तुम्हाला सांगितल्याच जात नाहीत की हे आहे का नाही आहे. हां, की आता मॅडमने मला हे सांगितलं होतं, म्हणजे जसं रूम कॅपिंग पाहिजे, हे पाहिजे किंवा बाबा असं करा तसं करा, हे नाही तर कोण करून दिलं असं एजंट जर नसता. आता आमचं एम्प्लॉईजचं आमचं एक आत्ता परवाच मीटिंग झाली, त्याच्यामध्ये हेच झालं की ते एम्प्लॉईज सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की आम्ही टोल फ्री नंबरवर फोन करतो पण कोणी उचलत नाही, मग आम्ही कोणाकडे जायचं, काय करायचं. म्हणजे बँकेच्या थ्रू असून सुद्धा ही जर अवस्था असेल तर नॉर्मल माणसाने काय करायचं, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं. तर मी तर म्हणेन की त्याच्यापेक्षा एजंटच्या थ्रू जा, त्याला काही 2 पैसे मिळतात ते मिळू द्या, त्याचं पुण्य पण आपण घेऊया आणि आपलं सगळं काम त्यांना करायला लावूया. ऍक्च्युली अगदी तुम्ही बरोबर मुद्दा मांडलात. आम्ही असं करतो, म्हणजे स्पेशली 20-25 मध्ये जेव्हा कनेक्ट आहोत तर जेव्हा आम्ही सिंगल विंडो पोर्टफोलिओ देतो ज्यामध्ये वेल्थ प्रोटेक्शन आणि ग्रोथ देतो, तर मेडिक्लेम हा बिझनेस आम्ही ॲज अ रिलेशन म्हणून मेंटेन करतो. कारण हे खूप महत्वाचं, यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असण्यापेक्षा हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही आमच्याशी कनेक्ट करता, आज तुमचे अनुभव तुम्ही शेअर करता. जेव्हा तुम्हाला ज्यांनी सांगितलं की तू कोर्टात जा किंवा तो जो ठाम विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवला, तर कोर्टातून पण मिळाले असते, नाही असेल पण त्याचं 2 वर्ष गेली असते, जी आपण 2-3 महिन्यामध्ये 2-4 महिन्यात आपल्याला जे पैसे त्यातून आपण हक्काचे आहेत ते कुठेही जाणार नाहीत. तर हे खूप गरजेचं आहे समजणं आणि जाणून घेणं. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आज आलात आणि रादर आय एम थँकफुल टू यू की तुम्ही एवढी मदत केलेली आहे. थँक्यू. बरोबर, त्या लाईटने mutual fund are subject to market risks. Read all schemes related documents carefully.